हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे असुप्रभावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आमच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण समारोपातल्या 4थ्या अध्यायातल्या ओव्या काही पाहत होतो, ज्यामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीचं भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे। एक शब्दाचं वैभव जे बघायचं असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी आपल्याला खूप काही सांगून जाते। भले ती दृष्टांताची असो, नाहीतर बाहेर निसर्गाचं वर्णन करणारे असो, परमात्म्याचं वर्णन करणारे असो, नाहीतर आत्मस्वरूपाचं वर्णन करणारे असो, भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करणारे असो किंवा निर्गुण रूपाचं वर्णन करणारी ओवी असो, ती आपल्यावर प्रभाव टाकणारी असते। त्यामुळे अगदी 9000 ओव्या ज्या आहेत त्या ओव्यामधून माऊलींनी आपलं हृदयच त्यामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचा भाससुद्धा होतो, फक्त मनापासून त्याकडे जायला पाहिजे। माऊली बोलतात की हे थोडंसं आहे, जरी बिंब जरी बचके एवढे तरी आकाशाशी त्रैलोक्य तोकडे असं वर्णन करतात। शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी म्हणतात। तुम्हाला शब्द अनुभवायचे असतील, ओव्या अनुभवायच्या असतील तर त्याला कमी देखू नका, दिसायला कमी दिसतं। ते छोट्या छोट्या ओव्या आहेत, 3.5 मात्रा आपण म्हणतो त्याला, एवढ्याच 3.5 आहेत, पण हे 3.5 तुकडे मात्र आपल्याला खूप काही सांगून जाण्यासारखे आहेत। इतर ग्रंथांचा विचार केला तर त्या ग्रंथांची ओव्यांची लांबी जास्त आहे। मग एकनाथी भागवत घ्या किंवा दासबोधासारखा ग्रंथ घ्या किंवा इतर कुठले जे पौराणातली ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचे, पण यातली जी ठेवण आहे ज्ञानेश्वरीची ती फार आगळी वेगळी आहे। त्यामुळे माऊली त्यासाठी बोलतो होतात। काल आपण त्याच्याबद्दल विचार केला की वर्णन करताना ते म्हणतात, जैसे साहित्य आणि शांती हे रेखादिशे बोलती, जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता। वर्णन करताना माऊली भगवद्गीतेचं वर्णन करायला लागलेत। हे ज्ञानेश्वरीला वर्णन लागू आहे आणि ज्ञानेश्वरीबद्दल बोलतात की मी हे दिलेले जे आहे हे अगदीच औषध जे आहे हे कडूसुद्धा नाही आणि उलट ते गोड साखरेबरोबर खायचं असं औषध आहे। असं जे दिलेलं जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान निश्चित तुम्हाला उपयोगाला येईल। ते म्हणतात, आधीच साखर आवडे आणि त्याची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी ना का कोडे नावा नावा। मग ते पुन्हा पुन्हा साखर का सेवन करू नये? साखर शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा ते औषध साखरेबरोबर खायचं आहे ना, मग ते चांगलीच गोष्ट आहे। वर्णन त्या मलय पर्वताचं केलेलं आहे, सुगंध वाऱ्याचं केलेलं आहे आणि त्याबरोबर येणारा स्वर जो आहे सुस्वर याचंही वर्णन, अमृताचा स्वाद, एक एक शब्द, एक एक त्यातले दृष्टांत जे दिलेले आहेत, उपमा जे देतात त्या उपमा फार अगदी जबरदस्त आहेत। म्हणून हे सगळं आपल्या सगळ्या इंद्रियांना तृप्त करण्याचं काम ह्या ओव्या करतात। असं कुठलाही स्वाद आणि विषय नाही की जो सर्व इंद्रियांना एकावेळी तृप्त करतो। त्यामध्ये याला फक्त भगवंताचं नाम, भक्ती, ज्ञानेश्वरीचे हे चिंतन आहे। हे चिंतन म्हणजे संतांची वचनच सगळ्या शरीराला, सगळ्या इंद्रियांना एकावेळी तृप्त करतात। एखादा स्वादाचा विचार केला तर ती जिभेला फक्त तृप्त करेल, गायनाचा विचार केला तर ते कानालाच फक्त तृप्त करेल, इतर अवयवांना नाही। परंतु ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान जे आहे ते सगळ्या अवयवांना तृप्त करेल असं माऊली म्हणतात। म्हणून इथं म्हणलेलं आहे, बरेच दिवसापासून उपवासी असणारे कान आज तृप्त होतील तुमची, असली कथा मी आता 5व्या अध्यायात तुम्हाला सांगणार आहे असं माऊली बोलतात। आणि ह्या ऐकण्यानं काय होईल? एक श्रवणाशी होय पारणे आणि संसार दुःख मिळवणे विकृती विहीन। संसाराचं दुःखसुद्धा निघून जाईल। दुःख जागताना इंद्रियांचा निग्रह करावा लागतो। इंद्रिय निग्रह करताना इंद्रियांना त्रास होत असतो,
माऊली बोलतात इंद्रियांना आनंद होईल ते अनुभवताना. गंमतशीर गोष्ट आहे बरं काय. संसार दुःख मुळवणे विकृती विण, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तुमचं संसार दुःख जाईल. सहसा कुठलंही ऑपरेशन जरी करायचं असेल तर त्रासाशिवाय करता येत नाही. माऊली काय बोलतात बघा, एवढ्या मोठमोठ्या साधना तुम्ही करायला लागलाय तर ह्या साधना करायची काही गरज नाही. माझं एकच गोष्ट एवढी आहे की तुम्ही अनुभवा, अवधान द्या आणि मनापासून ऐका, मनापासून श्रवण करा किंवा त्याचं चिंतन करा असं म्हणतात. आणि त्यासाठी ते म्हणतात की संसार दुःखाला मनातून जाताना जरासुद्धा खिन्नता वाटणार नाही. वास्तविक वाटते बरं काय, कारण दुःख ज्यावेळी जात असतं किंवा वैराग्य धारण आपण करत असतो त्यावेळी ती इंद्रिय त्रस्त होत असतात. काय वाटेल ते काहीतरी झालं तर त्यांना ते पुरवलं नाही तर ते अगदी अस्वस्थ इंद्रिय होत असतात. पण माऊली म्हणतात हे संसार दुःख बाजूला करताना कुठल्याही इंद्रियांना त्रास होणार नाही असा माझ्या तत्त्वज्ञानाचा गोडवा आहे. पुढे जाऊन उनी काय म्हणतात बघा, जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाये दूध साखरे तरी निंब का प्यावा. जर साध्या साध्या माझ्या तत्त्वज्ञानानं एवढी छोटे छोटे माझे शब्द आहेत, पण छोटे छोटे म्हणू नका, कारण जर एखाद्या मंत्रानं जो वैरी मरत असेल तर बरं आपण कमरेला कट्यार कशाला बांधायची, तलवारीने शस्त्रास्त्र कशाला बाळगून फिरायचं. एक मंत्रच घ्यायचा आणि टाकायचं आणि रिकामं व्हायचं. एवढं सोपं असताना अवघडात का जायचं, एवढं ओझं का बाळगायचं. शास्त्राचं, साधनेचं, तीर्थयात्रेचं, यागादी क्रियांचं एवढी ओझी बाळगून आपण जगतो. ह्याच्यापेक्षा साधं फक्त अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. ही प्रतिज्ञा माऊलींनी 9व्या अध्यायात केली. त्याचं कारण ते आहे, आपण अवधान देत नाही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करताना अवधान नसतं, हेतुशुद्ध नसतात बरेच वेळा. असे हेतुशुद्ध ठेवून जर आपण करायला लागलो, शुद्ध म्हणजे कोणता हेतू, निष्काम असेल तरच तो शुद्ध हेतू आहे. मग काही असलं तर ते सगळंच सकामामध्येच मोडतं, भले काही असू दे. मी प्रवचनाच्या तयारीसाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लावलोय, ही सकाम अभ्यास आहे, हा दुसरा अभ्यास नाही. निष्काम अभ्यास जर करायचा असेल तर ज्ञानेश्वरीला नतमस्तक व्हावं आणि त्यातूनच त्याच्या अभ्यासातून आणि त्यांच्या शब्दातून आपण रिकाम व्हावं. इथं म्हणतात जरी मंत्रेची वैरी मरे, एका मंत्रानं जर वैरी मरत असेल तर हे माझे मंत्र जे आहेत ना, हे मंत्र आहेत, माझ्या ओव्या नाहीत, हे शब्द नाहीत, तर मंत्र आहेत. काल आपण त्याच्यावरती विचार केला होता की स्वतंत्र एक पुस्तक एकानं काढलेलं आहे की ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या म्हणून. आणि त्या मंत्रविद्येमध्ये ज्ञानेश्वरीतल्या कोणकोणत्या ओव्या कोणकोणत्या आजारासाठी वापरल्या जातात याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता त्यांनी कदा अनुभव घेतला असेल, ही काय अंधश्रद्धा नाही, ज्याने त्यांनी तपासून पाहावं. अंधश्रद्धा कधी होते, एखादा माणूस प्रयोग करतो आणि प्रयोगानंतर त्याला त्यातला काहीच अनुभव येत नाही. आता अनुभव येण्याला सुद्धा त्याची ती पात्रता पण लागते. हा मुद्दा नंतरचा आहे, पण तरीसुद्धा अनुभव घेतल्या वाचून जर बोलतो, नावं ठेवतो ग्रंथाला, दासबोधामध्ये वर्णन आहे बघा, त्याला मूर्ख म्हणलेलं आहे. समर्थ म्हणतात ग्रंथ अभ्यासल्याविना तो काय म्हणतो की हा ग्रंथात काही नाहीच. अगोदर पूर्ण तरी वाच रे बाबा, नंतर त्याचा अभ्यास कर. नुसत्या पारायणानं तुला काहीच कळणार नाही, तर पारायणाच्या पलीकडे जाऊन त्याचा अभ्यास विचारात घ्यावा लागेल. जर मंत्रेची वैरी मरे, त्याला स्वतः म्हणतात माऊली हे मंत्र आहे. पण ओवीचा दृष्टांत जो दिला आहे कशासाठी माहिती आहे काय, हे छोटे छोटे माझे शब्द आहेत आणि शब्द मोठं काम करून जातात. तुम्हाला एकदा त्या जंजाळामध्ये, हटयोगामध्ये, योगादी क्रियेमध्ये अगदी ह्याच्यात जायची, अवघडात जायची काही गरज नाही. एवढं सोपं सोपं तत्त्वज्ञान आहे, त्याचा अभ्यास करा असं माऊली बोलतात. आणि म्हणून दूध रोग जाये दूध साखरे तरी लिंब का प्यावा. जर दूध साखर असा रोग आहे आणि त्या रोगाला जर दूध साखरच उपयोगीची आहे तर कडवट असणाऱ्या योगादी साधनेचा अभ्यास का करावा असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि त्या सोप्या गोष्टी चिंतनानं मनानं तुम्ही आपल्याशा करावा. आणि हे रोग कोणते जातील, माझ्या ज्ञानेश्वरीच्या पठनानं किंवा या चिंतनानं कामादी हे जे रोग आहेत आतमध्ये बसलेले अंतरंगातले शत्रू ते हळूहळू रिकामे जातील आणि मुक्त असल्याचा अनुभव ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपल्याला या लागेल असं माऊली बोलतात. म्हणून इथं मनाचा कोंडमारासुद्धा करावा लागत नाही. पुढे जाऊन म्हणतात जरी मंत्रेची वैरी मरे, एकाने याच्यावरती फार सुंदर एक केलेलं आहे की काय बोलतात की ही जी ओवी आहे, मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, त्या ओवीमध्ये थोडासा बदल करून काय बोलतात बघा, जरी मैत्रीची वैर मरे, जरी मैत्रीची वैर मरे तरी वाया का बांधावे कटारे. बघा वर्णन कसं केलेलं आहे.
जर स्नेहानं आणि प्रेमानं वैर नाहीच होत असेल तर तलवारी घेऊन आणि शस्त्र घेऊन काय कामाचं, कशाला जाता? का तिसरी ओळीचा विचार केला असावा? तर मंत्र वगैरे कुणाला तरी वाटेल ही अंधश्रद्धा आहे, मंत्रानं वैरी मरतात काय, असं कधी शक्य आहे का? असं जर कोण म्हणत असेल तर त्या ओळीमध्ये थोडासा पाठ्यभेद केलेला आहे. आणि पाठ्यभेद करून ते म्हणतात जरी मैत्रची वैर मरे, वैरी नव्हे वैर, वैरीला मारायचं नाही. ते काय म्हणतात की घे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. खळांची व्यंकटी सांडली पाहिजे, त्याच्यातली दुर्बुद्धी नाहीशी व्हावी, खळ नाही साहू होऊ नये असं म्हणायचं आहे. वैराला मारायचा का, तर त्याच्यातली वैर भावना मारा. जर वैर भावना जर मरत असेल तर वायाची का बांधावी कटारे असा शब्दप्रयोग आहे तो. आपणही त्या पद्धतीनं तसा विचार त्या ओवीचा केला तरी हरकत नाही. पण इथं मुळातली जी ओवी आहे सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये अशाच प्रकारची ओवी आहे, ज्यात एक 7-8 ओव्यांचा विचार केल्यानंतर लक्षात आलं जरी मंत्रेची वैरी मरे अशीच रचना आहे. आपण कुठली घ्यायची त्या दृष्टीने विचार केल्याला हरकत नाही. पण माऊलींनी सांगितलेलं आहे दुधानं आणि साखरेनं जर आपला रोग जात असेल, साध्या साध्या साधनेनं आणि ज्ञानेश्वरीच्या या छोट्या ग्रंथानं जर आपल्याला मोक्ष प्राप्त होत असेल तर अवघड असणाऱ्या साधनांचा का अभ्यास करावा आणि त्यात का एवढं अडचणी जावं, का आपला वेळ वाया घालवावा असं वर्णन केलेलं आहे. तैसा मनाचा मार न करता आणि इंद्रिया दुःख न देता येथे मोक्ष ऐसे ऐता सर्वनामाजी. किती धाडसानं बोलतात बघा, ती सर्वनामाजी मोक्ष आहे म्हणतात. जरी वेदांताचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास आपण करायला लागलो तर मोक्षासाठी लागणारी पात्रता जी आहे ना, केवढी प्रचंड पात्रता सांगितलेली आहे. माऊली साध्या साध्या भाषेत, आईच्या भाषेत बोलतात. आईचं प्रेम असतं ना ते घडवतं. 10 शाळा 10 विद्यापीठं जी काम करणार नाही ती एकटी आई करते. तसं हजारो ग्रंथांचे प्रयोग जे आहेत त्या हजारो ग्रंथांपेक्षा संतांनी लिहिलेलं भावपूर्ण जे काव्य आहे ते काव्य आपल्यावरती फार परिणाम करून जातं. एक म्हणजे प्रेम करायला शिकवतं देवावरती. देवावरती प्रेम करायची एकदा कला सापडली की जगावर प्रेम करण्याची एक आपल्याकडे एक कुवत येत असते किंवा क्षमता येत असते. आणि त्यामुळं हे प्रेम तरी झालंच, पण प्रेमामुळं सगळीकडे भगवत भाव निर्माण होतो. आणि जी वेदांतानं सांगितलेलं आहे सर्व ब्रह्मभाव, तो ब्रह्मभाव आपोआप प्रकट होतो. सगळीकडे ब्रह्म आहे, सगळीकडे देव आहे. तुकोबांची वाणी बघितली तर तेच बोलतात, सगळीकडे देव आहे म्हणजे काय, सगळीकडे व्यापकतेनं ब्रह्म भरलेला आहे. जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे असा मुक्ताईचा अभंग आहे तो त्या दृष्टीनं आहे. उघडे दिसतं म्हणजे ही त्याची प्रभा आहे, जग ही त्याची प्रभा आहे, म्हणजे हा चिदविलास आहे. आणि हा चिदविलास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जुने थोडेसे आपण जर शास्त्रीय ग्रंथ बघायला लागलो त्यांच्या रचना ज्ञानाच्या बाजूनं आणि बौद्धिक दृष्टीच्या बाजूनं केलेली रचना आपल्याला बघायला मिळते. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तीच रचना आपल्याला बघायला मिळते, पण वेगळ्या पद्धतीनं ज्ञानेश्वरी आपल्याला भगवंताची ओळख करून देते. म्हणून इथं म्हणतात ते मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता. मनाला कोंडावं लागतं, मनाला वेगवेगळ्या प्रकारची शिकवण द्यावी लागते. मन कुठं वाटेल तिथं सैराबैरा फिरतं, मग त्याला आवरावं लागतं. दुसरी इंद्रिय वश होत नाहीत, इंद्रियांना वळण लावावं लागतात. इंद्रिय आपली ऐकत नाहीत, त्रास देतात. इथं म्हणतात त्रास देऊ नका इंद्रियांना, मनाचा मारू करू नका, मनाचा कोंडमारा करू नका. मग काय करा, येथे मोक्ष असे ऐता श्रवणामाजी. श्रवण शब्दाचा अर्थ आहे अवधानयुक्त असलेलं श्रवण. अवधान न देता केलेल्या श्रवणाचा काही उपयोग होत नाही. म्हणजे वरती श्रवण भक्तीचं वर्णन करताना आत्माराममध्ये फार सुंदर उभी आहे की श्रवण कसं असायला पाहिजे. जे चातकपर्शी वरच्यावरी चाचू पसरुनी थेंबुटा धरी जीवन सकळ आडवेरी भूमंडळीचे, तैसे श्रवण करता पुढे आहे वर्णन आणि पुढची एक उभी आहे. तर श्रवण करता काय करावं की त्यामध्ये मनन सुद्धा करावं. ज्यावेळी श्रवण चालू असतं ना त्यावेळी अर्थाशी झोंबलो पाहिजे आपण. ज्यावेळी वाचन चालू असताना अर्थाशी झोंबलो पाहिजे, शब्दाशी नाही. आपण शब्दाशी खेळ करतो त्यामुळं शास्त्र अवगत होत नाही किंवा शास्त्राचं आतलं गर्भित अर्थ आपल्याला लक्षात येत नाही. शास्त्र जर कळायचं असेल तर अर्थाच्या मुळापर्यंत जायला पाहिजे त्याच्यात. आणि अर्थ ग्रंथामध्ये नसतात, ग्रंथामध्ये फक्त शब्द असतात आणि शब्दावरून आपण अर्थ काढायचे असतात. मुद्दामच तसं ठेवलेलं आहे आणि कसं करता पण येत नाही. बरेच वेळा श्रवण करताना त्या गोष्टी अनुभवायला यायला लागतात. एखादी ओवी किंवा एखादा अभंग, एखादा श्लोक कुठला तरी असेल उपनिषदातला,
जेव्हा एखाद्या वक्त्याच्या तोंडातून आपण ऐकतो तेव्हा एक वेगळाच प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडत असतो. याचं कारण आहे, वक्ता त्याच्या बाजूचं आतमध्ये दडलेलं जे असतं ना, ते दडलेलं सांगत असतात. म्हणून संतांचंच ऐकायला लागते. त्यासाठी हरपले आपणा ते पावे, हरपले म्हणजे दडलेलं असतंय, ते आपल्याला प्राप्त होतं. जे हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. संतांशिवाय शास्त्र कळणार नाहीत. म्हणून संतांची मनोगत जर कळायची असेल तर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावर अगोदर आपलं प्रेम असायला पाहिजे, तरच त्या दृष्टीनं भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल. म्हणून त्रिसूत्रीचा विचार सतत केला पाहिजे आपण. ग्रंथ, संत आणि भगवंत, म्हणजे शास्त्र, श्रीगुरु आणि नंतर हा तत्वविचार किंवा त्याला परमात्मा आपण म्हणतो, या स्वरूपापर्यंत आपण जाऊ शकतो. पण कसं आहे, यांच्यावर अगोदर प्रेम करा. ग्रंथावर प्रेम केलं की शास्त्राची कृपा होते, संतांच्यावर कृपा केलं, प्रेम केलं गुरूंची कृपा होते. म्हणजे त्या दृष्टीनं हळूहळू ती आत्मकृपा प्राप्त होत असते. हा प्रवास आहे. पण आपण प्रवासाची सुरुवाताचाच टप्पा जो आहे ना, तिकडं डोळे जा करतो. आणि म्हणून श्रवण कसं असायला पाहिजे, जिथं अर्थाशी आपण झुंबी दिली पाहिजे, तरच ते श्रवण योग्य होतं. असं माऊली 224 नंबरच्या ओवीमध्ये बघितलेलं आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण या ओव्यांचा थोडासा विचार केला होता, पण थोडंसं अंतरातलं राहिलेलं ते आपण बोलायला लागलो आहे. मनाचा मार न करता आणि इंद्रिया दुःख न देता, म्हणजे मनाचा कोंडमारा करावा लागत नाही. दुसरी गोष्ट, इंद्रियानं मुद्दाम आवरावं लागत नाही. ज्यावेळी ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं आपण लागतो ना, तर इंद्रिय गप्प व्हायला लागतात आतूनच. माऊलींचा अनुभव सांगायला ना, माऊली काय बोलतात, आतनंच इंद्रिय शांत व्हायला सुरुवात होतात. स्वतंत्र जाऊन हे सोडा ते सोडा असं करावं लागत नाही. आपोआप जे सोडायचे आहे ते सुटत जाईल, माऊलींना बोलायचा. त्यामुळे कोंडमारा कुठला करावा लागणार नाही. फक्त मनापासून ज्ञानेश्वरीच्या त्या शब्दांचा आणि अर्थांचा अभ्यास करावा, त्याचं श्रवण आणि मनन व्हावं. म्हणून फक्त अर्थाचाही श्रवणानं मोक्ष होतो, इतकी धाडसाची प्रतिज्ञा माऊली इथं करायला लागली. फार धाडसाचं बोलणं आहे बरं काय, पण ती उगीच बोलत नाहीत. नुसत्या श्रवणानं मोक्ष होतोय काय, एवढे शास्त्र ग्रंथनी हे कशासाठी ठेवलेले आहेत, पण श्रवण कसं असायला पाहिजे हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. इथं आयता मोक्ष मिळणार नाही, आहेच तो आयता, पण नुसत्या श्रवणानं मिळणार नाही. श्रवण हे एक अंतरंग साधन आहे, पण त्या साधनाबरोबर इतर साधनं जी बघावं लागतात ती, पण माऊली म्हणतात हळूहळू ती सुद्धा आत्मसात होतील. फक्त माझ्या ग्रंथाकडं डोळे उघडून पहा, किंवा माझ्या ग्रंथाचा डोळे उघडून अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कळायला लागेल. माऊलींची एक फार सुंदर 15व्या अध्यायामध्ये ओवीची वापरलेली आहे बघा, की ह्याच ग्रंथाबद्दल, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, परी संसार जिनते हे शस्त्र, आत्मा उतरती हे मंत्र अक्षरी. माझ्या अक्षरातून आत्माच प्रकट होईल. तुम्हाला वाटेल की साच जे नुसतं बोलायचं शास्त्र आहे वाटते, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, हे नुसतं बोलायचं शास्त्र नव्हे. सगळेजण शास्त्र लिहितात, तसं मी लिहिलेलं नाही. तर इथं आहे संसार जिनते हे शस्त्र. पाठीमागे शास्त्र शब्द वापरलाय, पुढे शस्त्र वापरलाय. अनुप्रास अलंकार कसं करतात बघायचं ना. ज्याला खरंच व्याकरणाबद्दलची ओढ आहे ना, त्यांनी ज्ञानेश्वरीत फिरावं आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची गंमत पाहावी. काय अलंकार, काय उपमा आणि काय ते काय सगळंच व्याकरण बघायचं असेल ना, तर ज्ञानेश्वरीमध्ये बघण्यासारखं आहे. इथं म्हणतात संसार जिनते हे शस्त्र. कुठल्या शस्त्रानं संसार जिंकतो, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी. मागच्या श्लोक वापरलाय 4थ्या अध्यायामध्ये. ज्ञानासारखं खडग जे आहे ना, त्या ज्ञानाच्या खडगानं, ह्या शस्त्रानंच फक्त संसार जिंकता येतो. आणि माऊली म्हणतात हे शस्त्र जे आहे ज्ञानेश्वरी रूपी, गीतारूपी शस्त्र जे आहे, हे तुम्हाला ज्ञान देईल आणि त्यामुळे तुम्ही संसाराला जिंकाल. म्हणून म्हणतात संसार जिनते हे शस्त्र, आत्मा उतरती हे मंत्र. हे मंत्र आहेत आणि या मंत्राचं पठण जर तुम्ही रोज करायला लागला, अभ्यासायला लागला, तर आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला यायला लागेल. अक्षरी ये, माझ्या अक्षरामध्ये एवढी ताकद आहे म्हणतात, की ज्या अक्षरामुळं आपल्याला त्याचा अनुभव येईल. आपण जरा ज्ञानेश्वरीचं महात्म्य बघायला लागलोय, पण वेळ थोडासा विषयांतर होऊन, पण ओवी त्यातले आहे म्हणून त्याचा संदर्भ घेऊन आपण बोलायला लागलोय. म्हणून इतर नियमादी सगळे यम नियमादी साधनं करण्यापेक्षा हा सोपा मार्ग आहे असं माऊली म्हणतात. नुसत्या श्रवणानं मोक्ष प्राप्त होतो म्हणतात. उदाहरण परीक्षिताचं आहे. भागवतामध्ये परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त झालेला, फक्त 7 दिवसामध्ये. विचार करण्यासारखा. तो खटवांग राजा सुद्धा होता ना, तो नेहमी देवांना युद्धामध्ये मदत करायचा, पण कंटाळा. हजारो वर्षे देवांचं दैत्यांचं युद्ध चालायचं.
आणि किती वर्ष करायचं असं त्याला कंटाळा आला. तो म्हणला मी पृथ्वीवर काही दिवस राहायला जातो. आणि पृथ्वीवर आल्यानंतर त्याला लक्षात आलं माझं मरण कधी आहे काय मला काय माहिती नाही. विचारायला तरी पाहिजे, मी कत्री मरणार, शरीरानंतर आलोय म्हणजे मरणार मी कत्री. तर आता विचारायला पाहिजे. कुणाला विचारायचं? तर बृहस्पती जे गुरु आहेत ना देवांचे, त्यांनाच विचारूया म्हणतात. आणि त्यांना विचारायला गेले ते म्हणजे तुमच्या आयुष्यातली फक्त 3 घटिका शिल्लक आहेत, संपलेलं आहे आयुष्य. म्हणजे काय मी केलं इतके वर्ष, फक्त या देवांना नुसती युद्धामध्ये मदतच करू बसलो. आणि म्हणून बृहस्पतीचा आशीर्वाद घेतला आणि 3 घटकामध्ये त्या खटवानयाला काय झालेलं आहे, मोक्ष प्राप्त झालेल्याचं पुराणामध्ये वर्णन आहे. परीक्षितीचं दुसरं उदाहरण आहे. परीक्षितीला तक्षक नाग डसणार होता आणि तक्षक नागापासून जर आपण बाहेर पडायचं असेल किंवा माझा मृत्यू चुकवायचा नव्हे तर मृत्यूचा समारंभ करायचा असेल तर काय करायला पाहिजे. म्हणून शुकाचार्यांच्याकडं त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि शुकाचार्यांनी त्यांना भागवत सांगितलं. 7 दिवस अन्न पाणी न करता एकच मांडी घालून परीक्षितानं भागवत ऐकलं आणि तक्षक नाग डसण्या अगोदरच तो मृत्यू त्याचा झालेला होता. म्हणजे मृत्यू म्हणजे काय, शरीरानं तो आतमध्ये तो नव्हता, फक्त तक्षक नाग फक्त डसण्याचं फॉर्मॅलिटी फक्त पूर्ण झाली शेवटच्या टप्प्यामध्ये. इतकं श्रवणाचं महात्म्य आहे. म्हणून माऊली तसं बोलतात, येथे मोक्ष असे ऐता श्रवणामाजी, हा पुराणातला दाखला दिलाय त्याने. म्हणून तसं बोलतात की कसं श्रवण असायला पाहिजे, परीक्षितीसारखं असायला पाहिजे. कसं श्रवण असायला पाहिजे, अर्जुनासारखं असलं पाहिजे. नाहीतर मग आपली श्रवणं असतातच. म्हणजे काका म्हणतात ना की स्थळ त्याग होता सवेची निघून जाते. ज्यावेळी आपण त्या प्रवचनातून कीर्तनातून घरी जातो त्यावेळी विसरून गेलेलं असतं. माऊली म्हणतात इथं मनाचा कोंडमारा करावा लागत नाही, इंद्रियांना आवरावं लागत नाही. इथं कसं आहे, तिथं मोक्ष असे ऐता श्रवणा माझी शेवटची ओवी. म्हणून आतील या आरानुका, म्हणून एकाग्रतेनं आवडीनं संपन्न होऊन हा गीतार्थ जो आहे, गीतार्थ हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू. निवृत्तीचे दास असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी जे आता सांगणार आहे ते मनापासून पुढच्या अध्यायामध्ये ऐका. इति श्री ज्ञानदेव रचिताया भावार्थ दीपिकाया शंकर यथार्थी कृते ज्ञानेश्वरी भावदर्शन चतुर्थो अध्याया. त्यामध्ये श्लोक 42 श्लोक होते, 225 ओव्यांचा हा अध्याय होता. आत्तापर्यंत आपण 1332 ओव्या चिंतन केलेले आहेत. आज 4थ्या अध्यायापर्यंत 1332 पर्यंतच्या ओव्या चिंतनात आपण घेतलेल्या आहेत. आपल्याला यूट्यूबला सुद्धा हे चिंतन उपलब्ध आहे. आपण सर्वांनी ते यूट्यूबचं चिंतनामध्ये लक्ष द्यावं. यामधल्या काही ओव्या आहेत, जरी मंत्रीची वैरी मरे ही एक ओवी, तैसा मनाचा मारू न करता 224 नंबरची, 223 नंबरची, आधीचं पुढे जरी बिंब तरी बचके एवढी 215 नंबरची ओवी. या टीका करायच्या ओव्या मी काल बोललो होतो त्या परत आणि त्याच्याबद्दल तो थोडंसं सांगायला लागलोय की त्यामधल्या काही टीका करायच्या ओव्या राहून घेतल्या होत्या. 203 नंबरची ओवी, म्हणून संशयावनी थोर आणिक नाही पापगोर ही एक ओवी आहे. या काही ओव्या ज्या आहेत त्याचं आपण चिंतन परत करावं. लगेच न समजण्यासारख्याही नाहीत आणि समजल्या तर खूप समजल्यासारखं वाटेल अशा त्या ओव्या आपण घ्यायला लागलो. म्हणून चिंतनासाठी त्या ओव्या आहेत, पाठांतरासाठी नाहीत. पाठांतर झालं तर ठीकच आहे, पण एकत्र लिहून घ्याव्यात. त्यामुळे आपल्याला चिंतनाला त्याचा निश्चित उपयोग होईल. आत्ता आपण 4था अध्याय संपवलेला आहे. आता ज्ञानेश्वर माऊली 5व्या अध्यायामध्ये हा कर्मसन्यास कसा आहे तो सांगणार आहेत. कसा कर्मसन्यास की त्या अर्जुनाची झालेली साशंकता आहे, त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. तो म्हणतो एकदा तुम्ही सांख्ययोग सांगता, एकदा कर्मयोगाचा मोठेपणा सांगत असता, मी नेमकं काय करायचं हे मला अजून समजत नाही. म्हणून अशी दोलायमान अवस्था अर्जुनाची झालेली आहे. आणि म्हणून तो प्रश्न करणार आहे आता, आणि त्या प्रश्नामध्ये विचारणार आहे की मी काय करावं. म्हणून इथं 5व्या अध्यायामध्ये कुठल्याही प्रकारचं मंगलाचरण किंवा सद्गुरू स्तवन आपल्याला बघायला मिळत नाही. डायरेक्ट विषयाला हात घातलेला आहे. सुरुवातच आहे श्लोकापासून. बऱ्याचशा अध्यायामधून कसं केलेलं आहे, मंगलाचरण आहे, सद्गुरू स्तवन आहे आणि हे सगळं मंगल केलेलं बघायला मिळतं आपल्याला. पण इथं काय केलेलं आहे, डायरेक्ट विषयाला सुरुवात केलेली आहे. आणि विषयाला सुरुवात करताना 5व्या अध्यायामध्ये पहिलाच अर्जुनाचा प्रश्न आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नाला नंतर भगवंत एक पाठोपाठ एक अशा ओव्या सांगून उत्तरं देणार आहेत. आणि फार सुंदर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे वक्ता कसा असावा तर श्रोता कसा असावा तर अर्जुनासारखा म्हटलेला, कारण त्याचं मल आणि विक्षेप गेलेले होते. आवरणाबद्दल तो प्रयत्न चाललेला आहे त्याचा. तो काय प्रयत्न करत नाही. एवढा श्रीकृष्णासारखा सखा असताना कशाला प्रयत्न करावे लागतात. ज्यानं भगवंताला पकडले त्याच्यासाठी स्वतंत्र शास्त्राचा आणि याचा अभ्यास फारसा नंतर गौण ठरायला लागतो.
भगवंताला आपण पकडत नाही, म्हणजे जे प्रायोरिटी ज्याला द्यायची ना त्याला देत नाही आपण. आणि बाहेरच्या बरेचशा जे गौणत्व जे आहे त्या गौण वाक्यांचा विचार करायला लागतो. महावाक्यांचा विचार कमी करतो आणि गौण वाक्यांचा विचार जास्त करतो. हे उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. महावाक्याचा विचार करणं म्हणजे डायरेक्ट भगवंतापर्यंतची साधना आहे, ती परमतत्वाचा स्पर्श करण्यासारखी साधना आहे. त्याचाच विचार करावा ना. भलत्या सलत्या गोष्टी आपण करत बसतो. म्हणून गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, खूप शास्त्राच्या नको शास्त्राच्या भरी पडू, जास्त काय ग्रंथ वाचण्याच्या नादाला लागू नको रे बाबा, नाही तर तुझी सगळी सरमिसळ भेसळ होईल डोक्यामध्ये आणि काय खरं आणि काय खोटं हेच कळायचं नाही. आणि शंकांचं निरसन होण्यासाठी ग्रंथ आहेत, पण अधिक शंकाच वाढवतील तुझ्या, आणि त्यामुळे तू या नादाला फारसा लागू नकोस. तुला आवडलेलं एखादं तत्वज्ञान आहे ना, तेच आयुष्यभर अभ्यास करत जा. त्यामुळे तुला आनंद वाटतो ना ज्या ग्रंथामधून, ज्या ग्रंथावर तुझं प्रेम आहे ना. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात, एकच ग्रंथ असावा आपल्या आवडीचा, एकच नाम असावं, एकच देव असावा. ह्या अशा एकामुळं एकमेव द्वितीय अद्वितीय शब्द जो वापरला ना, तो एकमेव द्वितीयचा अनुभव आपल्याला यायला लागेल, म्हणजे अद्वैताचा अनुभव यायला लागेल. म्हणजे आपण काय करतो, जरासं प्रवचनकार कीर्तनकारांना जरासं इकडलं तिकडं बाहेरावर बघावं लागतं. हा त्यांचा मुद्दा आहे, ते बघू देत. ज्यांना फक्त देवाचीच प्राप्ती करायची आहे, मोक्षच प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी फारसं शास्त्र लागत नाही बरं काय. म्हणून काय करायचं आहे ते मनातून अगोदर ठरवायला पाहिजे. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात, यामध्ये आपण जेव्हा पाय घालतो किंवा प्रवेश करतो शास्त्राभ्यासामध्ये, तर मी हा शास्त्राभ्यास कशासाठी करतोय एकदा स्वतःला विचारून पाहावं. देवाच्या प्राप्तीसाठी काय प्रवचन आणि कीर्तन करण्यासाठी, काय कुठंतरी इकडं तरी पांडित्य मिळवण्यासाठी, काय गुरुपदावर आरूढ होण्यासाठी, काहीतरी विचार केला पाहिजे. आणि केव्हा तरी विचार करायला पाहिजे. जर विचार आपण करायला लागलो तर सगळ्यांचं देह मोक्ष असलं पाहिजे. सगळ्यांचं यच्छावत सगळे नरदेहात म्हणून जे आलेले आहेत, इतरांना काय त्यांना अधिकारच नाही. त्यांना काय सांगण्याचा अर्थ आहे, गायीना डुकरांना काय इतरांना कुत्र्याला काय सांगून उपयोग आहे. त्यांना काही मोक्ष मिळणारच नाही. भले ते कसलाही ग्रंथ वाचलेच नाही, कसली साधना समजा कुत्रे एखादं करायला लागलं तरी सुद्धा त्याला मोक्ष मिळणार नाही. फक्त मोक्ष मिळण्याचं साधन आपल्या नरदेहामध्येच सिस्टीम आहे. आणि जर ते सोडून जर माणूस काहीतरी करत असेल ना, त्याला गौणत्व दिलं पाहिजे. असो ती साधनं चालू असायला, कुणाला तरी उपदेश करावा लागतो. उपदेश करायसाठी म्हणून ते बरोबर आहे, पण उपदेश करणं हा दुय्यम भाग आहे, फार दुय्यम आहे. आपण स्वतःचं काय पाहत नाही आणि भलतंच काहीतरी चालू होतं. आपल्या स्वतःचा उद्धार करून करायचा राहून जातो आणि दुसरी उद्धरून जातात आपल्या शब्दानं सुद्धा. बरेचसे लोक असे उद्धरण गेलेले आहेत. त्या गोपिकांचं उदाहरण देतात ना, नाम एवढं आहे ते नावेसारखं काम करतं. नाव जशी ह्या तीरावरून पलीकडच्या तीरावर घेऊन जाते, त्या भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये त्याचं वर्णन करताना केलेलं आहे. या कडेतनं त्या कडेला जशी नाव घेऊन जाते, तसं नाम ही एक प्रकारची नाव आहे. नुसतं नाम घेतल्यामुळे सुद्धा पाण्यावरनं जात आहे. हे गोपिकांनी ऐकलं आणि त्यांनी चालत गेल्या पाण्यावरनं. पण पंडित जो प्रवचन करत होता तो मात्र काठावर नावेची वाट पाहत बसलेला होता. तुम्ही का बसलाय म्हटल्यावर म्हटले, अजून नाव कुठं आले. तर म्हणजे तुम्हीच सांगितलं असं ना, आम्ही गेलो ना पलीकडं, आम्ही आणि तुम्हाला न्यायला येऊ काय, अशी अवस्था माझी होण्याची शक्यता आहे. गावभर सगळं सांगून 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 झालं, लोक सुधरून उद्धरून पण गेली. आणि माझं आहे तसंच गावोगावी माझी अजून प्रवचनच चालू आहेत, कथा सांगायला चालू आहेत. माझं उद्धरणं बाकी शिल्लक असेल तर मी काय प्राप्त केलं. म्हणून पहिला जो एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्याकडे असलं पाहिजे शास्त्राचं. म्हणून शास्त्र हे आपलं स्वअभिमुख व्हायला पाहिजे. नाहीतर होते कसं, ते समाजाभिमुख राहतं, काही वेळा शास्त्राभिमुख असतं. आणि ह्यामुळे होतंय काय, जे प्राप्त करायचा ईश्वर आहे तो ईश्वर बाजूला राहतो. मला फक्त ईश्वर दर्शन घ्यायचं आहे म्हणून मला शास्त्र वाचायला लागू दे, प्रवचन करायला लागू देत, प्रवचन ऐकायला लागू दे, नाही तर तीर्थयात्रा करायला लागू दे. माझा देह ध्येय हे भगवंताचं दर्शन, आत्म्याचे आत्मज्ञानाची प्राप्ती, हे एकमेव माझं ध्येय आहे. परमपूज्य काका म्हणतात ना, जो कंपास असतो होकायंत्र, कसंही टाका ते दाखवते तीच दिशा. तशी आपली दिशा सारखी ईश्वराभिमुख असली पाहिजे. कुठेही पडू दे, प्रवचन करू दे, अभ्यास करत बसू दे, देवपूजा करू दे, नंतर तीर्थयात्रा करू दे, खिंडू दे, झोपू दे, बसू दे, ध्यान करू दे, पण मुद्दा काय, लक्ष कुठलं, ईश्वराचं दर्शन, आत्मज्ञानाची प्राप्ती. या पलीकडं कुठलाही उद्देश असू नये. जर कुठला उद्देश घेऊन जर आपण जर काय करत असू तर कदाचित ते उद्देश सफल होतील, पण मूळ उद्देश बाजूला पडण्याची शक्यता आहे. म्हणून घालवायला गेलेला ना एक माणूस म्हणतात ना, ते ट्रेनमध्ये घालवायला गेलेली दोघं जण मित्र, आणि त्याचं बोजा काजा घेऊन त्या मित्राचा एक जण निघाला होता प्रवासाला, त्याचा बोजा काजा घेऊन दोघं जण निघालेले आहेत.
ते घालवायला म्हणून त्याच्या बोजा काजा आत सोडायला ठेवायला लागलेत. हा बोलत बसलाय, जायचा जो आहे तो इतरांना निरोप द्यायला आहे, मी निघालोय आता महिनाभर येणार नाही म्हणून सांगत बसलाय. ती दोघं जण बॅगा चढवायला लागले आत, तोपर्यंत ट्रेन सुरू झाली आणि गेली आणि हा तिथंच बसलाय. तो म्हणतोय अरे मला जायचं होतं, ही घालवाय आलेली गेलीत आणि मी तिथंच आहे ज्याला जायचं होतं. काय उपयोग झाला? तसा प्रकार आपला होण्याची शक्यता आहे. ती ट्रेन जायला लागलेली आहे की येतात ना कोणतरी काहीतरी की त्यांना वाटतंय आपल्याकडून काहीतरी मार्गदर्शन मिळावं, इतरांना मार्गदर्शन जरूर करावं, पण आपली ट्रेन सुटता कामा नये. ट्रेनमध्ये बसून मार्गदर्शन करावं. ट्रेनच्या बाहेर येऊन काहीतरी चाललं असेल ना तर उपयोग नाही. असा धोका साधारण 80-90व्या वर्षी पश्चाताप होता कामा नये, ज्यावेळी सुधारायची वेळ निघून गेलेली असते. म्हणून या काम क्रोधादी अहंकारापासून जेव्हा आपण बाजूला होऊ ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती आपल्याला होत असते. पण इथं जो प्रश्न विचारला आहे, वक्ता आणि श्रोता असावेत कुणासारखे, तर याज्ञवल्क्य आणि मैत्री असे वक्ता आणि श्रोतेची उदाहरण आहेत. किंवा नचिकेता आणि यमराज यांचं जशी उदाहरणं आहेत ना, तसा वक्ता आणि श्रोता असला पाहिजे. तसा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. यांच्या प्रश्नांचे काय प्रश्न टाकतात आणि कसले प्रश्न विचारतात. प्रश्न विचारणारा सुद्धा कसला आहे बघा, की जो पूर्व पक्ष करतोय ना तो सुद्धा फार बुद्धिमान असावा लागतो. उत्तर पक्ष तरी असतोच, ते गुरूंचं पद आहे. पण पहिल्यांदा पूर्व पक्ष सुद्धा बुद्धिमान असावा लागतो. नाही तर प्रश्न काहीतरी आलतू फालतू जर करायला लागला तर काय अर्थ आहे त्याला. बरेच जण श्री गुरूंना काय वाटेल ते प्रश्न विचारत असतात. असं करून तसं केलं तर, तसं करून असं केलं तर, दोन्ही ग्रंथ एकदम वाचले तर, नाही असं करून तसं. अरे काय विचारताय? काहीतरी पोटाचं आपल्या म्हणजे पोटाचं म्हणजे कुठल्या जे अतृप्त असलेला अनेक जन्माचं आतलं जे आपलं जे आहे ना तत्व अतृप्त आहे. आणि त्या अतृप्तची तृप्ती करण्यासाठी कोणती गोष्ट करायला पाहिजे? माझी अस्वस्थता संपली पाहिजे. आणि प्रपंचानं येणारी अस्वस्थता नाही, मी कोण आहे हेच मला कळत नाही, ही अस्वस्थता असली पाहिजे. आपल्याला भलत्याच प्रश्न पडलेले असतात संसाराचे, आणि संसाराच्या प्रश्नामुळं असा श्रोता जो असेल किंवा प्रश्नकर्ता जर असेल तर श्रोत्याने वक्त्याने तरी काय सांगावं या ना. मग त्यांची बोळवण केली जाते. वक्तेसुद्धा म्हणतात, बोळवण करतात आणि जावं म्हणतात. अर्जुनानं मात्र कसं केलेलं आहे? साच आणि मोवाळ म्हणलेला आहे. अनिंदको अनन्य गती असा तो वक्ता श्रोता आहे. आणि म्हणून आता पुढच्या टप्प्यामध्ये तो प्रश्न करणार आहे 5व्या अध्यायामध्ये. 5व्या अध्यायामध्ये प्रश्न करणारा जो श्रोता आहे तो श्रोता मध्यम आहे. म्हणजे त्याला ज्ञान मिळालेलं नाही आणि तो अज्ञानीही नाही. अशा अवस्थेमधले जे असतात ना त्यांच्यासाठी परमार्थशास्त्र आहे. शास्त्र पुन्हा कुणासाठी आहे? जे दरदड आहेत, तमोगुणी आहेत, त्यांच्यासाठी शास्त्र नाही. किंवा जे सत्वगुणामध्ये ज्ञानी प्राप्त झाले त्यांच्यासाठीही शास्त्र नाही. शास्त्र आहे ते मधल्या रजोगुणी माणसांसाठी. आजपर्यंतची सगळी शास्त्र लिहिल्यात रजोगुणी माणसांसाठी. आणि रजोगुण हा जन्म फक्त मनुष्य प्राण्याला देत असतो. तमोगुण जे असतात ना ते खालच्या योनीमध्ये जन्माला येतात. सत्वगुणाचे जास्त असतात ना ते देवी अवतारामध्ये, देव अवतारामध्ये जन्माला येतात. आणि रजोगुणी असतात ना किंवा मधला आहेत मिश्र झालेला जो आहे ना एकत्र तो, अशा प्रकारचा रजोगुणी फक्त मानव देह आहे. म्हणून मानव देहातला रजोगुण गेला. रजोगुण हा प्रपंचाची आसक्ती वाढवतो. हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, हे मिळवावं, ते मिळवावं, याचा संग्रह करावा, त्याचा संग्रह करावा, असा फक्त रजोगुण सांगत असतो. त्यामुळे रजोगुण सर्वश्रेष्ठ मानलेला आहे बरं का. तो जर खाली घसरला तर त्याची वाट लागते, तमोगुणामध्ये जातो. आणि जर तो वरती गेला तर तो उद्धार करून घेतो. ह्या दोन्ही एक मधल्या पातळीवर तो रजोगुण आहे सगळ्या बाबतीमध्ये. म्हणून रजोगुण ही गाडी इंजिन आहे म्हणतात. बाकीचे तमोगुण आणि सत्वगुण हे डबे आहेत, ते काय करत नाहीत. इथं हालचाली खऱ्या चालतात ना, शास्त्र अभ्यासाचं, ध्यान करायचं, नाम घ्यायचं, कुठंतरी धावपळ करून श्रीगुरूंचं मार्गदर्शन प्राप्त करायचं, तीर्थयात्रा करायच्या, रजोगुणच करू शकतो, अन्य करू शकत नाही. तमोगुणाला त्याची आवड नसते, सत्वगुण शांत झालेला असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. आपण रजोगुणी आहे स्वीकारावं आणि साधना करावी. साधना रजोगुणात आल्याशिवाय करता येत नाही, हा एक मुद्दा आहे. आता प्रवचन चाललंय, बोलायला चाललंय, हे रजोगुणातून आणि मायेतूनच चाललेलं आहे. अन्यथा बोलता आलं नसतं, वाणी कुंठित होते माया नसेल तर. म्हणून मायेचा आधार घेऊनच ईश्वराला सृष्टी निर्माण करावी लागली. नाही तर तोही सृष्टी निर्माण करायच्या पात्रतेचा नाही. जर एकटाच राहिला ना तो, एकाकी रमत नव्हतं म्हटला तो, आणि म्हणूनच मायेला जवळ घेतली आणि म्हणूनच प्रपंचाची उभारणी झाली. आपणही नवरा बायको एकत्र येऊन असाच की पसारा तयार करतोय. जसा सृष्टीचा पसारा केला, तो बिचारा त्यानं पसारा तयार केला आणि त्याच्यापासून बाजूला राहिला, आणि आम्ही पसारा तयार केला आणि त्या पसाऱ्यामध्ये गुंतून आपण बसलेलो आहोत.
ते त्यातनं सोडवायचं आहे म्हणून त्यालाच विचारायला पाहिजे. बरं बाबा, इतके दिवस तू मायेची संगत करून सुद्धा सृष्टी निर्माण केलीस आणि त्यात कसं काय अडकला नाहीस ते जरा आम्हाला सांगशील का, म्हणजे आम्ही तसं करू असं विचारायला पाहिजे त्याला. आणि विचारायचं झालं त्यासाठी ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो की मला यातनं सोडव रे बाबा, सारखं सोडव म्हटलं पाहिजे. आणि आपण गुंतून राहतो कशामुळं तरी, तर गुंतून राहण्याच्या विविध क्रिया आहेत. म्हणून इथं म्हटलेलं आहे अंतःकरणातलं जिज्ञासीचं पूर्ण समाधान तुमचं होईल असं म्हणतात. म्हणून आथिली आरानुका गीतार्थ हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासो. तुमचं सगळं समाधान प्राप्त करण्याचं ताकद या ग्रंथामध्ये आहे. म्हणून इथून पुढे 5व्या अध्यायाची आता मांडणी करायला सुरुवात होते. म्हणून आता ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5वा सुरू होतोय. अर्जुन वाच, पहिला प्रश्न आहे बघा. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमच शंससी यत श्रेय यत योरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. जे सुनिश्चित आहे, व्यवस्थित आहे, तेच बाबा मला काय सांग, ब्रूहि मला सांगा, काय सांगा ते निश्चित आहे. ते संन्यासम का कर्मणा शब्द आहे, म्हणजे कर्माचा संन्यास घ्यायचा हा मुद्दा आहे. पण तू काय म्हणतोस, तर काम सोड म्हणतोस एकदा. संन्यासम कर्मणाम कृष्ण आणि पुन्हा पुनर्योगमचं शंसशी, पुन्हा त्याच कर्मयोगाची प्रशंसा करतोस. शंसशी म्हणजे त्याची प्रशंसा करतोस तू. मला काही कळना झालंय. एकदा ज्ञानयोगाची महती सांगतो. 4था अध्याय दोन्ही गोष्टी सांगितल्यात बरं काय त्यामध्ये. 4थ्या अध्यायामध्ये शेवटी ज्ञानाचं नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मेह विद्यते हे सगळं वर्णन पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलंय. आणि अगोदर सगळा कर्मयोगच सांगितलेला आहे. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, तू कर्माचा अधिकार आहेस असं म्हणतात ते. आणि हे सगळं कर्म सांगताना म्हणतात ज्ञाना इतकं श्रेष्ठ दुसरं काही नाही, कर्मानं मोक्ष मिळणारच नाही असं आणि परत सांगतात. आणि या दोन्ही गोष्टीचा विचार करायला मला काही कळत नाही. म्हणून हा अर्जुनाचा प्रश्न आहे. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचं शंससी यत श्रेय, ह्यातलं श्रेय काय आहे ते यत योरेकम, एकम काय एक आहे ते मला सांग. तन्मे ब्रूहि म्हणून मला सांग. सुनिश्चितम जे खरंच अगदी निश्चितपणाने आहे, ज्याच्यावर माझं मन एकाग्र करता येईल, ज्याचं अनुष्ठान मला करता येईल असाच योग एक तरी सांग कुठला तरी. मला कर्मयोगही सांगतोस, ज्ञानयोगही सांगतोस, त्याची भेसळ आहे. याचा अर्थ असा आहे बघा की अर्जुनाला कर्मयोग आणि ज्ञानयोग वेगळे वाटतात. साधकाचा एक प्रकार आहे, वास्तविक करायच्या म्हणून विभागणी केलेली आहे ना. कर्मयोग उपासना म्हणजे भक्तिमार्ग आणि ज्ञानयोग बोलायच्या गोष्टी आहेत फक्त. या वास्तविक विचार केला तर त्याचं तत्वज्ञान बरोबर अंगीकारलं तर सगळे तिन्ही योग समान आहेत. प्रत्येकाची मांडणी वेगळी असेल पण ते समानच आहेत. कारण कुठला त्यातला योग निष्ठेनं जरी पूर्ण केला तरी तो मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि कर्मयोगाचं वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर केलेलं आहे. त्यामध्ये नैष्कर्म्य स्थितीमध्ये येऊन केलेलं कर्म जे असतं ते कर्म बंधनात टाकत नाही आणि हळूहळू चित्तशुद्धीद्वारे मोक्षापर्यंतच घेऊन जातं म्हणून सांगितलेलं आहे. भक्तीची रचना तशीच आहे. इतकं ईश्वरार्पण केलेलं कर्म किंवा शरणागत होऊन केलेलं कर्म जे आहे तो त्या तत्वाशी एकरूपच होतो भक्त. आणि भक्तात आणि ईश्वरामध्ये फरक काय शिल्लक राहत नाही. तिथंही जीव ब्रह्म ऐक्यच सांगितलेला आहे. आणि ज्ञानाच्या पातळीमध्ये सगळं जग, सगळं दिसणारा दृश्य प्रपंच बाधित करून जगणं हा ज्ञानयोगातला दृष्टिकोन जो आहे तोही तिथंपर्यंतच घेऊन जातो. म्हणून कुठल्याही एका योगाचा अभ्यास छानपैकी करावा. म्हणून कर्मयोग कमी लेखू नये असं माऊलींचंच सांगणं आहे. शेवटपर्यंत माऊलीने सोडलेलं नाही. कर्मयोगच तुझ्यासाठी योग्य आहे अर्जुनाला सांगतात, कर्मयोगच. आता ज्ञानयोगाची रचना पण सांगितलेली आहे, पण त्यात एकदम जर मिक्स केलं आपण ना तर सगळंच बरोबर चालतं. हे साधकाने कुठेतरी बघायला पाहिजे अभ्यास करताना. म्हणून ते म्हणतात श्रीकृष्णा एकदा कर्माचा त्याग आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करण्यास सांगतोस, पण या दोन्हीमध्ये जे अधिक श्रेयस्कर असेल त्या एकाचा चांगल्या रीतीने निश्चय करून उपदेश कर. सगळं एकदम बेसळ सगळं सांगू नकोस. पहिली ओविक्यातली बघा. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे हा हो कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतकरणे विचारू ये. म्हणजे काहीतरी एक सांगा. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला अहो हे तुमचे असे कसे बोलणे, दोन्हीपैकी कोणती तरी एक निश्चित असे तर स्वबुद्धीने त्याचा विचार करता आला असता. मला काहीतरी एक सांगा. अंतकरण शब्द जो वापरला ना तो स्वबुद्धीसाठी वापरलेला. माझ्या अंतकरणाला मानवेल असं सांगा. मी नेमकं काय करायचं ते सांगा. आता याला युद्धच करायला सांगितलेलं आहे. सुरुवातीपासून युद्ध करायला सांगितलं आहे तरी म्हणते मी काय करायचं सांगा. याचा अर्थ त्याला युद्ध करायचं नाही बरं का. हा जो कर्मसन्यास सांगितलाय ना त्याला आवडायला लागलाय. हा कर्मसन्यास म्हणजे त्याला काय वाटतंय कर्म टाकून द्यायचं आहे.
आणि निवांत राहायचं आहे ते मला सांगा म्हणतो, त्याच्याबद्दल ते सांगा. त्यामुळे त्याला दुसऱ्या अध्यायातलं शास्त्र फार आवडलंय. तो आनंदी होता दुसऱ्या अध्यायामध्ये. इतकं असं आहे काय, कशाचा विचार करायचा नाही काय, अगदी शांत स्थितप्रज्ञांची लक्षणं मला आवडतात बघा. मी स्थितप्रज्ञ होऊ शकतो, मला साधना सांगा म्हणतो. म्हणजे मी कर्म टाकणार आहे. कारण नसताना माझ्या हातून हिंसा घडवू नका. कारण नसताना गुरुना किंवा जे पितामह असणारे, अधिकारावर असणाऱ्या पुरुषांची माझ्याकडून हत्या घडवू नका. यासाठी मला मार्गदर्शन करा, म्हणजे मी शांत बसतो, मला कर्म करायचं नाही, असा तो बोलतो. म्हणून म्हणतात, मग पार्थू श्रीकृष्ण ते म्हणे, हा वो कैसे तुमचे बोलणे. हा हो म्हणजे हे कसलं बोलणं तुमचं चालू आहे की एक होय तरी अंतःकरणे. एक काहीतरी मला सांगा की जे मी विचारायला लागलोय ते विचारणारं एक काहीतरी सांगा असं बोलतो. मागा सकळ कर्माचा संन्यासू. अगोदर म्हणला असा सगळ्या कर्माचा संन्यास कर. तुम्हीच निरूपिला होता बहुवसू. दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्हीच निरूपिला होता म्हणजे तुम्ही सांगितला होता. बहुवसू म्हणजे विस्तृत प्रमाणात सांगितलाय तुम्ही सगळा सांख्ययोग दुसऱ्या अध्यायामध्ये. तरी कर्मयोगी केवी अतिरसी पोकिता सापुडती. आता परत कर्मयोगाचं सांगता. कर्मयोगाचं सांगितलं म्हणजे वर्णन आहे बघा, की शेवटचाच 42 नंबरचा श्लोक आहे. तो 42 नंबरचा श्लोक तेच सांगतो. काय, चित्वेन संशयम योगम अत्तिष्ठ उत्तिष्ठ शब्द वापरलेला आहे. उठ, जागा हो आणि स्थिर हो, कर्मयोग सांगितला. शेवटचा श्लोक कर्मयोगाचा आहे. अगोदर वर्णन केले ज्ञानाचं. त्यांनाच का आपल्याला सुद्धा शंका येण्यासारखा प्रकार आहे की भगवंत असे दुटप्पी काय बोलतात वेगवेगळे. त्यामुळे दुटप्पी बोलणं तुम्ही जरा टाका आणि मला काय ती एक सांगा. मागा सकळ कर्माचू संन्यासू तुम्हीच निरूपिला होता बहुसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोकित असा पुढशी. ऐसे द्वेर्थ बोलता आम्हा नेनते याच्या चित्ता. आपुली चाडे श्री अनंता उमुजा नाही. आम्ही तरी नेनते आहोत, हा नेनते पण स्वीकारणं श्रीगुरूंच्या पुढं फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्या ओवींचा विचार जरा पुढच्या चिंतनामध्ये करूया. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञान